एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 15 स्टॅटिक्स मधील प्रॅक्टिस सेट नंबर 54 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी ॲव्हरेज. While finding average, we have to take sum of all scores in the given data and divide the sum by total number of scores. म्हणजेच काय, ॲव्हरेज फाइंड आउट करत असताना सिम्पली आपल्याला जो स्कोर्स दिलेला आहे त्याची सम घ्यायची आहे आणि येणाऱ्या समला टोटल नंबर ऑफ स्कोर्सनी डिवाइड करायचा आहे. सो आपला फॉर्म्युला काय तयार होणार आहे, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टुडंट्स इन 7th क्लास. हे 4 स्टुडंट्स आहेत आणि त्यांची हाईट आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. सो ABCD सपोज असे 4 स्टुडंट आहेत आणि त्यांची हाईट, एची हाईट 131, बीची हाईट 135, सीची हाईट 140 अँड डीची हाईट 138. अशा हाईट आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. सो वी हॅव टू फाइंड आउट दी ॲव्हरेज हाईट ऑफ स्टुडंट. सो अकॉर्डिंग टू दी फॉर्म्युला वी हॅव टू टेक दी सम ऑफ ऑल स्कोर्स. दॅट मीन्स हे जे 4 नंबर्स आहेत हाईटचे त्यांची सिम्पली आपल्याला ॲडिशन करायची आहे. अँड टोटल नंबर ऑफ स्कोर्स दॅट मीन्स 1 2 3 4. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ॲव्हरेज इज इक्वल टू 131 प्लस 135 प्लस 140 प्लस 138 अँड टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 4. सो सिम्पली डिवाइड 4. इज इट क्लिअर? सो ही जी ॲडिशन आहे ती किती येते आहे, 544. इज इट क्लिअर? अँड डिवाइड 4. सो 4नी कट केल्यानंतर आपला ॲन्सर किती येत आहे, 136. इज इट क्लिअर? हाईट आहे सो युनिट सेंटीमीटर. सो वी कॅन राईट दी ॲव्हरेज हाईट ऑफ स्टुडंट इज इक्वल टू 136 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो सिम्पली ॲव्हरेजचा हा फॉर्म्युला वापरून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सी दी फर्स्ट क्वेश्चन. द डेली रेनफॉल for each day of a week in a certain city is given in the millimeters. Find the average rainfall during the week. So संडेला पडणारा पाऊस हा 9 मिलीमीटर आहे, मंडेला पडणारा पाऊस हा 11 मिलीमीटर आहे. सपोज संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे या 7 डेजमध्ये पडणारा पाऊस आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग दी वीक. इज इट क्लिअर? So we know that the formula of average is equal to sum of all scores in given data upon total number of scores. Is it clear? Total number of scores. So simply या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. सो सम ऑफ ऑल स्कोर्स दॅट मीन्स वी हॅव टू ॲड दिस ऑल नंबर्स. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 9 प्लस 11 प्लस 8 प्लस 20 प्लस 10 प्लस 16 प्लस 12. इज इट क्लिअर? आणि टोटल नंबर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 डेज आहेत. सो सिम्पली आपण गिवन ॲडिशनला 7नी डिवाइड करणार आहोत. इज इट क्लिअर? सो ही जर आपण ॲडिशन घेतली तर ॲडिशन आपली 86 येते आहे. सो 86 डिवायडेड बाय 7. सो सिम्पली आपण हे कॅल्क्युलेशन एका बाजूला करून बघूया. 86 डिवायडेड बाय 7. सो 7 1 7 1. त्यानंतर हा 6 ड्रॅग केला, त्यानंतर 7 2 14 रिमेनिंग 2. त्यानंतर 7पेक्षा हा अंक छोटा होतो आहे सो 0 घ्यावा लागेल आणि इथं पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन 7 2 लागेल, 7 2 14 रिमेनिंग 6. अगेन 0 घेतला, त्यानंतर 7 8 56 रिमेनिंग 4. 0 घेतला, त्यानंतर 7 5 35. सो आता
5 राहिले, त्यानंतर अगेन 0, 7 7चा 49, रिमेनिंग 1. पण इथं स्टॉप करूया. आपला ॲन्सर हे पॉईंटमध्ये येणार आहे. सो कट केल्यानंतर येणारा ॲन्सर काय आहे? 12.2857. इज इट क्लिअर? सो पॉईंट नंतरचा हा जो तिसरा नंबर आहे तो जर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल, दॅट मीन्स पॉईंट नंतरचा तिसरा नंबर 5 किंवा मोर दॅन 5 असेल, तर त्याच्या अगोदरचा जो नंबर आहे तो 1नी ॲड होतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दिस नंबर ॲप्रॉक्सिमेटली 12.29. इज इट क्लिअर? हा ॲव्हरेज रेनफॉल निघालेला आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली 12.29 mm. हा रेनफॉल आहे. सो युनिट आपलं MM राहणार आहे. इज इट क्लिअर? सो हा ॲव्हरेज रेनफॉल निघालेला आहे त्या सर्टिन सिटीमधला. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट therefore average rainfall during the week is approximately 12.29 mm. Is it clear? Then next question, second one. See the question. During the annual function of a school, a women's self-help group had set up a snack stall. Their sales every hour were worth rupees 960, rupees 830, rupees 945, rupees 800, rupees 847, rupees 970 respectively. म्हणजेच ॲन्युअल फंक्शनच्या वेळेला वुमेन्स सेल्फ हेल्प ग्रुपनी एक स्नॅक्सचा स्टॉल लावलेला आहे आणि त्यांचा सेल हा एव्हरी आवरला होणारा सेल त्यांचा इथं दिलेला आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द ॲव्हरेज ऑफ आवरली सेल्स. इज इट क्लिअर? सो वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल scores in given data upon total number of scores. Is it clear? So sum of all scores म्हणजे हे जे स्कोर दिलेलं आहे आवरली सेलचं त्याची आपल्याला सिम्पली सम घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970. Is it clear? So total number of score, that means 1 2 3 4 5 6. So simply divide 6. येणाऱ्या समला आपल्याला 6ने डिवाइड करायचं आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला याची जर आपण ॲडिशन घेतली तर आपला ॲन्सर येणार आहे 5352. सिम्पली आपण 6ने डिवाइड करायचं आहे. सो एका साईडला डिवायडेशन करून घेऊया. 5352 डिवायडेड बाय 6. सो 6 8चा 48, रिमेनिंग 5. हा 0. त्यानंतर 5 ड्रॅग केले 55 तयार झाले. त्यानंतर 6 9चा किती 54, रिमेनिंग 1. त्यानंतर हे 2 ड्रॅग केले. त्यानंतर 6 2चा 12. इज इट क्लिअर? सो ॲन्सर आपलं काय येणार आहे 6ने कट केल्यानंतर 892. इज इट क्लिअर? सो हा ॲव्हरेज आलेला आहे रुपीजमध्ये. ॲव्हरेज हा रुपीजमध्ये आलेला आहे. इज इट क्लिअर?
So we can write therefore hourly average sale, therefore hourly average sale was rupees 892. Is it clear? Then third question. See the question. The annual rainfall in Vidarbha in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? आणि आपल्याला रेनफॉल हा 5 इयर्सचा मध्ये दिलेला आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी ॲव्हरेज रेनफॉल. सो वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज is equal to sum of all scores in given data. Is it clear? So divided by total number of scores. Total number of scores. So sum of all scores, that means we have to add these 5 values. Is it clear? So simply आपण addition घेऊया. 900 plus 650 plus 450 plus 733 plus 400. Is it clear? 5 वर्षाचा हा रेनफॉल दिलेला आहे. सो 1 2 3 4 5 we have to divide this number by 5. फर्स्ट आपल्याला याची सम घ्यावी लागणार आहे. सो सम काय येणार आहे? याची जर आपण सम केली तर 3133 ही सम येते आहे. सिम्पली डिवाइड बाय 5. इज इट क्लियर? आपण सिम्पली एका बाजूला करून बघूया. 3133 डिवाइडेड बाय 5. इज इट क्लियर? सो 5 6 30. त्यानंतर रिमेनिंग 1 3 ड्रॅग केले. त्यानंतर 5 2 10. 3 अगेन हे 3 आपण ड्रॅग केले. 33 झाले. त्यानंतर 5 6 30. इज इट क्लियर? त्यानंतर रिमेनिंग 3 पण 0 घेतला. हा नंबर छोटा झाला सो 0 घेतला. सो इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. त्यानंतर 5 6 30. इज इट क्लियर? सो आपला आन्सर काय आलेला आहे? 626.6. इज इट क्लियर? आणि आपले युनिट काय राहणार आहे? पाऊस आहे. सो mm. सो वी कॅन राईट द ॲव्हरेज is equal to 626.6 mm. हा ॲव्हरेज इयरली पडणारा पाऊस आहे विदर्भामधला. Is it clear? Then fourth question, a farmer bought some sacks of animal feed. The weight of sacks are given below in kilograms. What is the average weight of sacks? हे जे गिवन नंबर्स आहेत ते ॲनिमल फीडचं वेट आहे आणि ते किलोग्राममध्ये दिलेलं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दी ॲव्हरेज वेट ऑफ सॅक्स. सो वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज इज इक्वल टू sum of all scores in given data upon total number of scores. Is it clear? So simply या ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्यांची ॲडिशन घ्यायची आहे आणि व्हॅल्यूज किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. दॅट मीन्स 8 सॅक्स आहेत. सो येणाऱ्या समला आपल्याला 8ने डिवाइड करायचं आहे. इज इट क्लिअर? सो आपण हे वेट लिहून घेऊया. 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस
48.9 प्लस 49.2 प्लस 48.8. इज इट क्लिअर? हे टोटल सॅक्स किती आहेत? 8 आहेत. सो सिम्पली येणाऱ्या ॲडिशनला आपल्याला 8नी डिवाइड करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? आपण रफमध्ये सुरुवातीला ही पॉईंटमधली ॲडिशन करून घेऊया. सो रफमध्ये जर आपण ही ॲडिशन घेतली तर आपले गिवन नंबर्स काय आहेत? 49.8 प्लस 49.7. इज इट क्लिअर? सुरुवातीला याचे ॲडिशन करून घेऊया आपण. 7 2 14 आणि 1 15. पॉईंटच्या खाली पॉईंट, त्यानंतर 9 9 18 आणि 1 19 आणि 4 4 8 आणि हा 1 दॅट मीन्स 9. त्यानंतर यामध्ये आपल्याला हा थर्ड नंबर ॲड करावा लागणार आहे 49.5. इज इट क्लिअर? त्यानंतर आपले ॲडिशन काय येणार आहे? 0 पॉईंटच्या खाली पॉईंट 9 9 18 आणि हा 19. त्यानंतर यांचे ॲडिशन 14. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट नंबर आपण त्यामध्ये ॲड करूया 149.0 प्लस आपण 49 प्लस 5 ॲड केला, त्यानंतर 49.3 ॲड करूया. इज इट क्लिअर? सो याची सम आपल्याला घ्यायची आहे 3 ॲज इट इज. 0 प्लस 3 दॅट मीन्स 3. पॉईंटच्या खाली पॉईंट 9 9 18. त्यानंतर 4 4 8 आणि हा 9 आणि 1. इज इट क्लिअर? त्यामध्ये अजून आपल्याला 50 ॲड करायचे आहेत. सो पॉईंटच्या खाली पॉईंट. सो 3 ॲज इट इज. 3 प्लस 0 दॅट मीन्स 3. तर 8 14 आणि 2. इज इट क्लिअर? सो आपला ॲन्सर काय आलेला आहे 248.3. यामध्ये अगेन आपल्याला 248.3 मध्ये 48.9 ॲड करायचं आहे. इज इट क्लिअर? सो ॲडिशन काय? हे 12 पॉईंटच्या खाली पॉईंट 8 8 16 आणि हा 17. हे 9 आणि हे 2. इज इट क्लिअर? सो यामध्ये अगेन आपल्याला 49.2 ॲड करायचे आहे. सो आपले ॲडिशन काय येणार आहे 4 पॉईंटच्या खाली पॉईंट 9 प्लस 7 दॅट मीन्स 16. त्यानंतर 14 आणि 346.4 आपली ॲडिशन आलेली आहे. त्यामध्ये अजून 346.4 प्लस यानंतर आपल्याला 48.8 ॲड करायचे आहे. सो 4 प्लस 8 12. पॉईंटच्या खाली पॉईंट, त्यानंतर 6 प्लस 1 7 आणि 7 प्लस 8 दॅट मीन्स 7 7 14 आणि 15 9 आणि 3. सो आपली ॲडिशन काय आलेली आहे 395.2. इज इट क्लिअर? सो आपण ॲडिशन लिहून घेऊया. या पूर्ण नंबर्सची ॲडिशन 395.2 आलेली आहे. इज इट क्लिअर? सो या नंबरला आता आपण 8नी डिव्हाइड करणार आहोत. सो एका बाजूला करून घेऊया 395.2 डिवायडेड बाय 8. इज इट क्लिअर? सो 8 4 32 रिमेनिंग 7 आणि हा ड्रॅग केला 75 झाले. त्यानंतर 8 9 72 रिमेनिंग 3. त्यानंतर इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि हे 2 ड्रॅग केले 32 झाले. त्यानंतर 8 4 32. सो आपला ॲन्सर काय आलेला आहे 49.4. हे वेट आहे. सो आपलं युनिट के जीमध्ये राहणार आहे. इज इट क्लिअर? सो
ॲव्हरेज वेट, सॅकचं ॲव्हरेज वेट हे निघालेलं आहे 49.4 kg. इज इट क्लिअर? So we can write the average weight of sacks. Therefore, average weight of sack is 49.4 kg. Is it clear? It is our फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.